हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी अतिशय छान अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे। साधारणतः आपण श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलवर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स, इंग्लिश, स्पोकन इंग्लिश आणि करिअर गायडन्स या संदर्भातले एकापेक्षा एक अतिशय सायंटिफिक लेवलने व्हिडिओ बनवतोय आणि आज मी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोही। सो त्याने 12वीचा इंग्रजीचा माझा स्वतःचा विषय आहे। सो मला असं वाटलं की माझे खूप सारे 12वीचे विद्यार्थी मित्र आहेत, खूप सारे विद्यार्थी आहेत जे माझं चॅनल नियमितपणे पाहतात। त्या सर्वांचा आभार आणि नवीन आलेल्या सबस्क्रायबरचं स्वागत। आपण पाहताय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल। आज आपण फिक्स 4 मार्क मिळवून देणारा टॉपिक इंग्रजी विषयाचा, इंग्रजी विषय 12वी स्टेट बोर्ड महाराष्ट्र 21 फेब्रुवारी हे आपलं टार्गेट आहे। तर यातला क्वेश्चन नंबर 7A इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या संदर्भातली प्रिपरेशन आज आपण करणार आहोत। चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर खाली दिलेलं बटन, रेड बटन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला येतील इन्स्टंटली। चला तर मग सुरुवात करतोय। मी श्यामसुंदर माने स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा। आणि काय आहे क्वेश्चन नंबर 7A 4 मार्कसाठी आहे। याच्यात 4 मार्क असतात, त्यातले ग्रामरला एखादा मार्क असतो, एखादा मार्क रिलेव्हंट क्वेश्चनला असतो, एखादा मार्क कव्हरिंग ऑल पॉईंटला असतो आणि एखादा मार्क प्रेझेंटेशनला असतो। असे मिळून 4 मार्क असतात। त्यापैकी 1 मार्क फिक्स असतो, तो असतो रिलेव्हंट क्वेश्चन्स। म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्ही मध्ये जेव्हा विचारता तेव्हा तुम्ही किती रिलेव्हंट क्वेश्चन्स विचारले त्याला फार महत्त्वाचं असतं। आता रिलेव्हंट क्वेश्चन्स म्हणजे काय, तर समजा तुम्हाला प्रश्न असा आला, प्रिपेअर अ सेट ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन टू बी आस्क्ड अ रिनाउंड स्पोर्ट पर्सनॅलिटी। एखाद्या प्रतिष्ठित क्रिकेटपटू किंवा क्रीडापटूला इंटरव्ह्यू घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा। 4 मार्क क्वेश्चन 7A हा प्रश्न आहे, 4 मार्काला आहे। तर याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या क्रिकेटरला प्रश्न विचारता तेव्हा त्यातले 3 प्रश्न तरी ॲटलिस्ट एकूण 8 प्रश्न विचारायचे असतात। प्रत्येक प्रश्न हा अर्ध्या मार्कसाठी असतो। सो 8 पैकी मिनिमम 3 क्वेश्चन्स तरी असे असले पाहिजे की ते क्रिकेटरसाठीच विचारले जाऊ शकतात। जसं की तुमचा पहिला क्रिकेट मॅच आठवतो का, कसा होता तो अनुभव, किंवा तुम्ही पहिला मारलेला सिक्सर, किंवा बॉलर असेल तर तुमचा पहिला बोल्ड, किंवा पाकिस्तान बरोबरची पहिली क्रिकेट मॅच, किंवा वर्ल्ड कपमधली पहिली मॅच, किंवा ॲथलीट असेल एखादा स्पोर्ट पर्सन तरी तुम्ही ऑलिम्पिकला क्वालिफाय झाला तो दिवस, किंवा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा खेळा तो दिवस, किंवा तुमच्या कोचचा रिस्पॉन्स, किंवा स्वतःला पहिल्यांदा TV वर पाहिलं तो दिवस, असा एखादा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला काय करायचा असतो, विचारायचा असतो। किंवा सोशल वर्कर असतील तर तुम्हाला समाजातून मान सन्मान मिळतो, पण ही कल्पना कशी आली तुमच्या डोक्यात की या समाजासाठी, या ग्रुपसाठी काम करावं म्हणून, असे काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतात। आता मी काही प्रश्न तुमच्यासाठी रीड करून दाखवतो। हे मी माझ्या श्याम सर्स इनिशिएटिव्ह या नोट्समधून जे मी माझ्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवतो त्यातून तुमच्यासाठी रीड आउट करतोय आणि काही ॲडिशनल प्रश्नही टाकतोय। आता इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची की तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचे असतात 8, पण तुम्ही सिक्युअर म्हणून 10 प्रश्न विचारू शकता। हे 2 प्रश्न एक्स्ट्रा विचारा जर तुमच्याकडे वेळ असेल तर, कारण हा प्रश्न शेवटचा आहे। त्याचबरोबर आता जरी आपल्याला फक्त प्रश्न विचारायचे असले तरी सुद्धा तुम्ही सुरुवातीला 1-2 ओळी लिहा, जसं की वेलकम टू इंटरव्ह्यू सर मॅडम, वेलकम टू द इंटरव्ह्यू सेशन, माय फर्स्ट क्वेश्चन इज, हे 2 ओळी आणि मग पहिला प्रश्न काय बघा, विल यू टेल अस समथिंग अबाउट युअर सेल्फ, किंवा वुड यू लाईक टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ। हे एक तकादा आहे, एक फॉर्मॅलिटी आहे की सुरुवातीला आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे। खरं तर हे लोक अतिशय फेमस असतात, त्यांच्याबद्दल फार जाणून घ्यायची आवश्यकता नसते, पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून एक प्रश्न ॲड करा। ओके, विल यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ और will you tell us something about yourself। त्यानंतर where did you do your school college, हा पुढचा प्रश्न, where did you do your school or college or from where you completed your schooling, हा दुसरा प्रश्न। कारण कुठल्याही प्रतियश माणसाच्या
यशामध्ये त्याच्या शाळेचं, त्याच्या कॉलेजचं थोडंफार तरी योगदान किंवा खूप काही योगदान असू शकतं. सो खूप साऱ्या लोकांना त्यांच्या स्कूलिंगबद्दल उत्सुकता असते. सो हा प्रश्न नक्की विचारा. त्यानंतर आहे, व्हॉट आर द चॅलेंजेस हॅव यू फेस्ड ड्युरिंग युअर जर्नी? व्हॉट आर द चॅलेंजेस हॅव यू फेस्ड? आता बघा, प्रत्येक यशस्वी माणसाने खूप सारी आव्हानं तर फेस केलेलीच असतात. सो हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे कि व्हाट आर द चैलेंजेस डिड यू फेस ड्यूरिंग दिस जर्नी? इस जर्नी के दौरान आपको कौन से समस्या आए, कौन से चैलेंजेस आए जिसका सामना आपने किया? हाउ डिड यू फेस इट और व्हाट आर द चैलेंजेस? त्यानंतर आहे, व्हाट आर युअर फ्युचर प्लॅन्स? कुठलाही सक्सेसफुल माणूस असला, भले तो किती का सक्सेसफुल असेल ना, त्याचे फ्युचर प्लॅन्स असतात, फ्युचर प्रोजेक्ट असतात. सो एखादा प्रश्न असा विचारा, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स, व्हॉट इज युअर फ्युचर प्रोजेक्ट, और वेअर डू यू लाईक टू सी युअर सेल्फ इन अपकमिंग 10 years? त्यानंतर, what are the difficulty do you have now? What are the challenges you see now in your field, or what are the difficulty you find to carry out your project, to carry out your success story? What are the challenges in front of you now? त्यानंतर, how do you see your success? तुम्ही तुमच्या यशाकडे कसं बघता? How do you see your success, or do you call yourself as a successful person? तुम्ही स्वतःला एक सक्सेसफुल पर्सन मानता का? और हाऊ डू यू सी युअर सक्सेस? त्यानंतर, व्हॉट इज द रोल ऑफ युअर फॅमिली इन युअर अचिव्हमेंट्स? सी गाईज, की प्रत्येकाच्या यशामध्ये त्यांच्या कुटुंबाचा तर रोल असतोच. सो हाही प्रश्न तुम्ही जनरली सगळ्यांनी विचारू शकता. काय, व्हॉट इज रोल ऑफ युअर फॅमिली इन युअर सक्सेस? तुमच्या सक्सेसमध्ये तुमच्या फॅमिलीचा काय रोल आहे, त्यांचं काय योगदान आहे? त्यानंतर, वेअर आर यू लुकिंग युअर सेल्फ आफ्टर अ डिकेड? हा प्रश्न ऑलरेडी झाला आहे. आणि शेवटला हा प्रश्न नक्की ठेवा. जसं विल यू टेल अस समथिंग अबाउट युअर सेल्फ, हा पहिला प्रश्न असेल, तसं शेवटचा प्रश्न काय असेल बघा, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह अस? व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू द न्यू जनरेशन? व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह टू द बिगिनर्स इन दिस फील्ड? आणि हू इज युअर आयडियल पर्सन? बघा, असे एकंदरीत 8-10 प्रश्न तुम्हाला बनवायचे असतात. याच्यापेक्षा हे तर मी याचा तर एक मी फोटो या व्हिडिओमध्ये देतोय, पण याच्यापेक्षाही तुम्ही आणखी वेगवेगळे नोट्स आहेत, तुमच्या शिक्षकांनी दिलेले नोट्स आहेत, खूप मेहनत केलेली असते शिक्षकांची. सो त्यांच्या नोट्स वाचा. मी सांगितलेले काही क्वेश्चन, तुमच्या शिक्षकांनी सांगितलेले काही क्वेश्चन्स, तुमच्या मनातले क्वेश्चन्स, असे करून 8-10 प्रश्न विचारा. शिवाय तुम्हाला फक्त प्रश्नच विचारायचे आहेत, उत्तराची काळजी करायची नाही. भारे की नाही प्रश्न विचारण्याचे मार्क्स? आणि हा प्रश्न कधीही सोडायचा नाही, कारण हक्काचे 3 किंवा 4 मार्क आहेत, 3 किंवा 4 मार्क आहेत, 3 किंवा 4 मार्क आहेत. 4 कधी? जेव्हा तुम्ही रिलेव्हंट 2-3 प्रश्न विचारता तेव्हा. 3 कधी? जेव्हा तुम्ही कुठले अडप-झडप 7-8 प्रश्न विचारता तेव्हा. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय, पण निरोप घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, ऑल द बेस्ट. 21 फेब्रुवारी 90+ हा आपला टार्गेट आहे.